नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 च्या खास रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे ज्योती मिश्रा. तर पूजा खेडकरचा विषय समोर आल्यापासून ट्विटरवरील काही हँडल्स दरवर्षी यूपीएससी टॉपर लिस्ट काढून आपल्या पद्धतीने शोध मोहीम राबवत आहेत. असे करताना त्यांना ज्योती मिश्रा या मुलीचे 2021 बॅच मधून पास झाल्याबद्दल सत्कार सोहळ्यातील भाषण दिसले. त्यांनी थोडं सखोल तपासले तर 2021 च्या बॅच मध्ये ज्योती नावाची एकच मुलगी पास झाली आहे आणि तीही एससी कॅटेगरी मधून. ट्विटरवर चर्चा सुरू झाली, या मिश्राबाई एससी प्रवर्गातून पास झाल्या कशा, अशा चर्चा रंगल्या. लोकांत मिश्राबाईच्या चर्चा वाढल्या आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या एका पत्रकारानं हिला शोधून काढले आणि त्या पत्रकाराला हिने स्पष्टीकरण दिले की ती ज्योती वेगळी आणि मी ज्योती वेगळी. मी सध्या स्पेन मॅद्रिद येथे IFS म्हणून भारतीय दूतावासात असून लोक नाहक माझ्या नावाची बदनामी करत आहेत. तिने नवीन ट्विटर अकाउंट उघडले आणि तशी जोरदार पोस्टही केली. या पत्रकाराने स्टोरी पण केली ना की ट्विटर युजर्स नाहक एका अल्बलेला त्रास देत आहेत. या पत्रकाराने तिच्याकडून कागदपत्रे मागवली तर तिने खरे वाटेल असे नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र याचे फोटो पाठवले. बातमी झाल्यावर अनेकांनी स्पेन अँबॅसिडरकडे चौकशीचे मेल केले तर भारतीय दूतावासात रिप्लाय केले की ज्योती नावाच्या कोणत्याही अधिकारी सध्या स्पेनमध्ये आपल्याकडे कार्यरत नाहीत. झाले तर मग ही ज्योती कोण? नंतर परत पत्रकाराने तिचा पाठलाग केला तर तिने सांगितले की मी 2021 ची UPSC परीक्षा दिलेली, पण मी पास झाले नाही. माझ्या मैत्रिणी पास झाल्या, मला माझे अपयश सहन झाले नाही. लिस्टमध्ये ज्योती नाव होते म्हणून ती ज्योती मीच आहे आणि मीही पास झाले आणि IFS म्हणून जॉईन झाले असं सर्वांना तिने सांगितलं. गेल्या 2 वर्षांपासून ही मुलगी IFS म्हणून सगळीकडे वावरते. आमदारांनी UP पोलिसांनी तिचे सत्कार सोहळे केलेत. तिच्याकडे खरे वाटेल असे बनावट ओळखपत्र देखील आहेत. जेव्हा एका पत्रकाराने तिच्या आई वडिलांना याबद्दल विचारले तर त्यांना विश्वासच बसेना. कालपर्यंत IFS असणाऱ्या मुलीबद्दल असं ऐकून त्यांना धक्का पोहोचला. महिन्याआधीच ती स्पेन मधून आली आहे असं ते म्हणाले सध्या ती कुठे राहते आम्हाला माहीत नाही, पण तिने घरी यावे. अभ्यासात हुशार असणाऱ्या मुलीने असे का केले असेल? पूजा खेडकर विषय समोर आला नसता तर ही किती वर्ष IFS म्हणून फिरली असती? अशी फसवेगिरी कशासाठी, असा प्रश्न आता इथे उपस्थित होतोय. तर अशा प्रकारे पूजा खेडकरचं प्रकरण बाहेर आल्यानंतर असे अनेक फसवेगिरी करणारे विद्यार्थी आता सध्या आपल्याला समोर येताना दिसत आहेत. मात्र हे सध्याच्या भारताच्या भवितव्यासाठी अजिबात योग्य नाही आणि याची सखोल चौकशी करणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर आजच्या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच महत्त्वाच्या विषयांना घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7.